ठीक आहे. तर अथर्ववेद संहिता. अथर्ववेद ही चौथी संहिता आहे आणि हिचा समावेश त्रयीमध्ये केलेला नाहीये. आपण जे पाहिलं की पारंपरिक पद्धतीनुसार ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे त्रयीमध्ये समाविष्ट आहे, पण अथर्ववेद जो आहे तो त्रयीमध्ये नाही. त्याची चौथा वेद म्हणून किंवा कालांतराने याची गणना वेद म्हणून करण्यात आली. आता याचं जे नाव आहे अथर्व, तर असं म्हणतात की अंगिरा वंशीय अथर्वा या ऋषींच्या द्वारे दृष्ट असल्यामुळे, म्हणजे त्यांनी अंगिरा वंशीय जे अथर्वा ऋषी आहेत त्यांना हा दृष्ट असल्यामुळे किंवा ते याची दृष्टी असल्यामुळे, ऋषी असल्यामुळे याला अथर्व वेद, अथर्वा या नावावरून अथर्वस्य वेद, अथर्व वेद अशी त्याची ख्याती झाली किंवा तो त्या नावाने प्रसिद्ध झाला. या वेदाला अजून अनेक नावं आहेत. नामाभिधानानी म्हणजे अथर्ववेदस्य नामाभिधानानी. अथर्ववेदालाच आपण भृगु अंगिरा वेद, त्यानंतर अथर्व अंगिरा, अंगिरो वेद किंवा भिषक वेद किंवा क्षत्रवेद किंवा ब्रह्मवेद इतक्या नावांनी ओळखलं जातं. पहा, हा एकच वेद असा आहे की ज्याला अनेक नामाभिधान या ठिकाणी प्राप्त झालेले पाहावयास मिळतात. भृगु अंगिरा वेद, अथर्व अंगिरो वेद, त्यानंतर भिषक वेद, क्षत्रवेद आणि ब्रह्मवेद इतकी नावं या वेदाला प्राप्त झालेली आहेत. या वेदाचा ऋत्विक जो असतो त्याला ब्रह्मा असं म्हणतात. या वेदाचा जो ऋत्विक असतो किंवा पुरोहित असतो किंवा जो अथर्ववेदाचे मंत्र उच्चारण करतो त्याला ब्रह्मा असं संबोधतात. त्यानंतर याची जी प्रमुख देवता आहे ती सोम आहे. या वेदाची प्रमुख देवता सोम आहे. त्यानंतर याचे जे आचार्य आहेत प्रथम ते आहेत सुमंतू, आचार्य सुमंतू. यज्ञोपयुक्त यज्ञाला उपयुक्त असलेला अंश यामध्ये कमी असल्यामुळे या अथर्ववेदाचा समावेश पण त्रयीमध्ये करत नाही. ठीक आहे. यामध्ये जास्त जे मंत्र आहेत किंवा अधिक मात्रेतील जे मंत्र आहेत ते अभिचारात्मक आहेत किंवा उपचारात्मक आहेत किंवा ऐहिक जे काही आपले भौतिक सुखसुविधा आहेत त्यांच्या बाबतीत असलेले मंत्र या अथर्ववेदामध्ये आपल्याला जास्त पाहावयास मिळतात. म्हणून याला अथर्ववेद हा जो आहे तो चौथा वेद या त्रयीमध्ये समाविष्ट नाही. महर्षी पतंजलींच्या नुसार याच्या 9 शाखा आहेत. तर त्यामध्ये पहिली पिप्पलाद, त्यानंतर दुसरी स्तोद, तिसरी मोद, त्यानंतर शौनकीय, जाजल, जलद, ब्रह्मवेद, देवदर्श आणि चारण वैद्य अशा 9 शाखा पतंजलीच्या समकाळामध्ये अथर्ववेदामध्ये पाहावयास मिळतात किंवा अथर्ववेदाच्या 9 शाखा पतंजलीच्या समकालीन होत्या असं आपल्याला म्हणता येईल. पण आज दुर्दैवाने उपलब्ध असलेल्या शाखांची संख्या 2 आहे. ती म्हणजे एक पिप्पलाद शाखा आणि दुसरी म्हणजे शौनकीय शाखा. या 2च शाखा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे अथर्ववेदाचे स्वरूप. या वेदाचं स्वरूप कसं आहे, तर यामध्ये एकूण ज्याला आपण अध्याय म्हणतो किंवा कांड म्हणतो असे 20 कांड आहेत. पहा, प्रत्येक वेदातील चॅप्टर स्कीमला एक वेगळी पद्धती आहे. त्याची चॅप्टर स्कीम किंवा प्रकरण त्याची जी नावं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीची पाहावयास मिळतात. तर या ठिकाणी अथर्व वेदामध्ये कांड ही संज्ञा प्राप्त होते आणि असे एकूण 20 कांड या अथर्ववेदामध्ये आहेत. या 20 कांडांमध्ये 34 प्रपाठक आहेत. या अनुवाकांची संख्या 111 आहे. सुक्तांची संख्या 739 आहे आणि यामध्ये एकूण मंत्र जे आहेत ते 5849 मंत्र आहेत. लक्षात येते हे. कांड जे आहेत ते 20 आहेत, प्रपाठक 34, अनुवाक 111,
सुक्त 739 आणि यातील मंत्रांची संख्या 5849 आहे. ज्यामध्ये 1200 मंत्र हे ऋग्वेदातील जसेच्या तसे आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ठीक आहे. परंतु या ठिकाणी एक बलदेव उपाध्याय या वैदिक साहित्यावर त्यांचा प्रचंड असा अभ्यास आहे, त्यांचं संशोधन आहे. त्यांच्यानुसार मात्र कांडांची संख्या 20 आहे, अनुवाक 111 आहे. फक्त यांच्यामध्ये मंत्रसंख्येमध्ये फरक पडतो. ते असं म्हणतात की 5849 ऐवजी 5987 मंत्र या अथर्ववेदामध्ये आहे, असं मत आहे बलदेव उपाध्याय यांचं. ठीक आहे. आता अथर्ववेदाची विषयवस्तू काय किंवा कोणता विषय यामध्ये चर्चेला गेलेला आहे, तर अथर्ववेद हा ऐहिक सुखांच्या प्राप्तीसाठीचा वेद. लक्षात घ्या, ऐहिक सुख म्हणजे पारलौकिक नाही. पारलौकिक म्हणजे आपल्याला मृत्यूच्या नंतर किंवा पुढच्या जन्मामध्ये किंवा त्याच्या मोक्षप्राप्ती इत्यादी विषय म्हणजे काय झालं, पारलौकिक किंवा परलोकाविषयी. परंतु इथं ऐहिक सुख त्यांची प्राप्ती, तात्काळ सुख काय प्राप्त होतं या संसारामध्ये त्याविषयीचे विषय चिंतन करण्याचं कार्य या अथर्ववेदाने केलं. याविषयी असं म्हणतात, अंगेषु गात्रेषु यो रसः सप्तधातुमयः तम अधिकृत्य या चिकित्सा सांगिरसानां चिकित्सा. तर अंगेषु गात्रेषु म्हणजे जे आपले अंग आहेत, जी इंद्रिय आहेत, यह रसः जो रस, सप्तधातुमयः आपलं हे जे शरीर आहे ते सप्त धातूंनी बनलेले. आपले जे अंग आहेत, आपली जी इंद्रिय आहेत, ती कशाने परिपुष्ट झालेली आहेत, तर 7 प्रकारच्या धातूंनी ती युक्त आहेत. तम अधिकृत्य त्यांना अनुसरून जी चिकित्सा अंगिरसांनी सांगितली तिला आपण अथर्व वेद असं म्हणतो. अशी परिभाषा केलेली आपल्याला पाहावयास मिळते. ठीक आहे. म्हणजे सप्तधातुमय किंवा सप्त धातूंनी युक्त असलेल्या या शरीराची चिकित्सा, शरीर निरोगी कसं राहील, त्याला सुखप्राप्ती कशी होईल, या दृष्टीने सांगोपांग अध्ययन करण्याचं कार्य या अथर्ववेदामध्ये केलेलं पाहावयास मिळतं. यामध्ये आता जे आपण कांड बघितली, 20 कांड, त्यांचे जेव्हा आपण चॅप्टर स्कीम बघतो किंवा त्यामध्ये जे विषय चर्चे केलेले गेलेले त्याच्याविषयी पाहतो, तर 1 ते 13 कांडामध्ये जारण, मारण किंवा उच्चाटन या विषयीची चर्चा केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हे मंत्र आहेत जे की आपण ज्याला आज अघोरी विद्या किंवा मांत्रिक जे विद्या उपयुक्त करतात किंवा मंत्रांच्या द्वारे चिकित्सा केली जाते, तो भाग 1 ते 13 कांडामध्ये येतो. 14व्या कांडामध्ये विवाह विषयक चिंतन केलेलं पाहावयास मिळतं. त्यानंतर 18वा कांड जो आहे त्यामध्ये श्राद्ध हा जो विधी असतो त्याविषयी विश्लेषण आलेलं आहे. त्यानंतर 19वा कांड यामध्ये राष्ट्रवृद्धी व अध्यात्म या 2 विषयांचं चिंतन केलेलं पाहावयास मिळतं. आणि 20वा जो कांड आहे त्यामध्ये सोमयाग हा एक महत्वपूर्ण यज्ञ आहे आणि खूप मोठा यज्ञ असतो हा सोमयाग यज्ञ. त्याच्याविषयी चिंतन या 20व्या कांडामध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. असे एकूण 1 ते 13, 1 ते 20 या कांडातील विषय, प्रमुख विषय या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेले आहे. त्यानंतर जे काही विषय आहेत पहा, आता याच्यामध्ये अजून त्याची जेव्हा विषयवार विभागणी केली गेली, म्हणजे या अथर्ववेदाची किंवा यामध्ये असलेले जे विषयांचं वर्गीकरण केलं गेलं, तर त्यामध्ये एकूण 8 प्रकारांमध्ये या विषयांचं वर्गीकरण करण्यात आलं. पहिले सुक्त जे म्हणजे जसं आपण आता याच्या अगोदर कांडांचं विभाजन बघितलं होतं, तर इथं सुक्तांचं विभाजन केलंय. या स्लाइडवर आपण जे पाहतोय सुक्त आहेत. पहिल्या प्रकारचे सुक्त आहेत भैषज्य सुक्त. भैषज्य म्हणजे औषधीचा सारासार विचार करणारे सुक्त. तर ते भैषज्य म्हणजे भिषज, भिषक म्हणजे वैद्य आणि भैषज्य म्हणजे त्याने प्रयुक्त केलेले
ठीक आहे, आयुर्वेदासारखे जे आयुर्वेदाचे बीज आपल्याला इथं पाहावयास मिळतात. तर या सुक्तांमध्ये रोगाचे लक्षण, त्याचं निदान आणि त्या संबंधी असलेली वनस्पती यांचा विचार केला. याविषयी 144 सुक्त आपल्याला प्राप्त होतात. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची जी सुक्त आहेत ती आयुष्य सुक्त आहेत. यामध्ये मनुष्याच्या दीर्घायुसाठी प्रार्थना केली आहे. मनुष्याच्या रक्षणाकरिता प्रार्थना केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगी आपण जे कार्य करत असतो, तर ते कार्य निर्विघ्न व्हावे, अशी जी मंगल कामना आहे, त्याची रक्षा सुक्त या आयुष्य सुक्तांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर पौष्टिक सुक्त, की जी काही आपण कार्य करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, जसं कृषीचं कर्म आहे, म्हणजे पेरणी वगैरे करतो किंवा पीक काढतो, तर त्यावेळेसची जी कृषी कर्म आहेत, त्यांची मंत्र गृहनिर्माण म्हणजे वास्तू वगैरे करतो किंवा घराचं निर्माण करतो किंवा एखादा व्यापार करतो किंवा वृष्टी म्हणजे पाऊस पडावं यासाठी. तर अशी ही पौष्टिक सुक्त म्हणजे जी मनुष्याला पुष्टी प्रदान करणारी सुक्त आहेत, ती या तिसऱ्या सदरामध्ये येतात. त्यानंतर चौथं आहे स्त्री कर्म सुक्त. यामध्ये स्त्रीविषयक सुक्त किंवा मंत्र आलेले आहेत. त्यामध्ये विवाह, प्रेम, संतानोत्पत्ती, पुत्रांची रक्षा, स्त्रीची रक्षा किंवा स्त्री लक्षणे, हे सगळे विषय या स्त्री कर्म सुक्तांमध्ये चर्चिले गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर अथर्व वेदामध्ये अजून एक भाग येतो प्रायश्चित्त सुक्त. हे 5वा प्रकार आहे. प्रायश्चित्त म्हणजे मनुष्याकडून जाणतेपणे किंवा अजाणतेपणे, ज्ञात अज्ञात असे काही अपराध होतात, त्याच्याविषयीचं प्रायश्चित्त कसं करायचं याची सुक्त याच्यामध्ये आली. किंवा चारित्र्यासंबंधी काही त्रुटी असतील तर त्या संबंधीचे सुक्त यामध्ये आले. किंवा एखाद्याने धर्माच्या विरुद्ध आचरण केलं तर त्याने कुठल्या मंत्राचा उच्चारण करावयाचा, तर ते सगळे प्रायश्चित्त सुक्त या अथर्ववेदामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर ब्रह्मण्य सुक्त. ब्रह्मण्य सुक्त म्हणजे यामध्ये परब्रह्माविषयक किंवा दार्शनिक विचार, की ज्यामध्ये दर्शनाचं चिंतन केलेलं आहे, म्हणून ती सगळी सुक्त या ब्रह्मण्य सुक्तात येतात. म्हणून अथर्ववेदाचे एक नाव ब्रह्मवेद सुद्धा आहे. हे जे ब्रह्मवेद आपण अगोदर नामाभिधानामध्ये पाहिलं होतं, की ब्रह्मवेद हे पण एक त्याचं नाव आहे. तर त्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये परब्रह्माचं चिंतन किंवा दार्शनिक विचार याची चर्चा केली गेलेली आहे. त्यानंतर राजकर्म सुक्त. पूर्वी राजव्यवस्था किंवा आपल्या इथं राजशाही होती, म्हणजे राज परिवार, त्याची राजाची कार्य काय, त्याने शत्रूवर जय कसा मिळवायचा, त्याविषयीची मंत्र. त्यानंतर रथ आहेत, वेगवेगळी शस्त्र आहेत जी युद्धामध्ये साधन म्हणून प्रयुक्त केली जातात, किंवा अश्व आहेत, हत्ती आहेत, किंवा जी काही साधनं आहेत, शंख इत्यादी जी वाद्य आहेत, या सगळ्यांचं वर्णन या राजकर्म सुक्तांमध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर 8वा भाग आहे अभिचारात्मक. अभिचारात्मक म्हणजे यामध्ये जे काही मनुष्याला त्रास देणाऱ्या शक्ती आहेत, जसं दैत्य, राक्षस किंवा शत्रू यांच्याविषयी अ, अ, मारण, मोहन, उच्चाटन किंवा वशीकरण करणारे मंत्र या सदरामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर हा 8 प्रकारे मंत्रांचा किंवा सुक्तांचा विचार या अथर्ववेदामध्ये केला गेला. 8 विषयांमध्ये त्याला विभागलं गेलं. अशा प्रकारे हे जे अथर्ववेद आहे त्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती कशी करायची याचा सांगोपांग विचार करण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा राजनीती विषयक विचार किंवा अर्थशास्त्र विषयक विचार यांची सुद्धा व्यवस्थित मांडणी या अथर्व वेदामध्ये केलेली आहे. म्हणजे आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स स्टेज, थोडंसं स्तर उंचावलेला किंवा थोडंसं आपल्या जीवनाशी जवळ आलेला भाग या वेदामध्ये पाहावयास मिळतो. तसेच भाषाशास्त्रीय दृष्टीने म्हणजे साहित्याच्या दृष्टीने रस, छंद, अलंकार, भाव किंवा भाषेचं सौंदर्य या विषयांचं सुद्धा अतिशय सुंदर मांडणी या अथर्ववेदामध्ये केलेली आपल्याला पाहावयास मिळते. तसंच मनुष्य जीवन जगत असताना सदाचार, त्याची सन्नीती म्हणजे त्याने कसं जीवन जगायचं, या नीतीविषयक जी मूल्ये आहेत त्यांचं सुद्धा शिकवण
दिलेली या अथर्ववेदामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत शास्त्रीयता आणि व्यावहारिकता हे दोन्ही पक्ष मनुष्याच्या जीवनाकरिता परमावश्यक आहेत आणि त्याचं चिंतन केलेलं आपल्याला या अथर्ववेदामध्ये पाहावयास मिळतं. अशा प्रकारे हा एक छोटा वेद म्हणजे जरी आकाराने किंवा मंत्रसंख्येने किंवा विषयांच्या बाबतीत छोटा वाटत असला तरी याचा जो उद्देश आहे तो म्हणजे मनुष्याचं परिपूर्ण जीवन, पुरुषार्थ चतुष्टयांची प्राप्ती, त्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा त्याचं साहित्यिक, त्याचं नैतिक, त्याचं कौटुंबिक आणि त्याचं एकंदरीत सर्व व्यवहार हे सगळे व्यवस्थित व्हावेत या दृष्टीने या वेदामध्ये चिंतन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा प्रकारे हा वेद प्रत्येकानेच अध्ययन करायला पाहिजे, प्रत्येकाने त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने हा अथर्ववेद जो आहे, तो मनुष्याला एक उपकारक वेद म्हणून समजला जातो. तर अशा प्रकारे ह्या अथर्ववेदाविषयी एक थोडंसं मत या कक्षेच्या माध्यमातून किंवा या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवलेले आहे. जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा. तर अनुवाक म्हणजे काय? रेकॉर्डिंग बंद करू का मी?